असं वाटतं. परंतु पूर्वपक्ष ही गोष्ट स्वीकारित नाही, अंगीकार करत नाही. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हा या ग्रंथाचा विषय कधीही सिद्ध होऊ शकत नाही. आता पुढे असलेला जो परिच्छेदातला भाग आहे तर तो भाग थोडासा समजायला अवघड आहे, म्हणून एकाग्र होऊन ऐकायचं. मला तो काही फार सांगता येतो असं सांगता येईल असं नाही, जेवढं आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करता येईल तेवढा करायचा. तर स्वामी महाराज सांगायचे की हे जर साक्षी भाष्य शब्दाची किंमत जर समजा ह्याच तरंगामध्ये आपल्याला हे कळलं तर मनुष्य कृतार्थच झाल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये फक्त पुढं साक्षीलाच ब्रह्म म्हणायचा. साक्षी कळला तर जो साक्षी तोच ब्रह्म आहे असं कळणं म्हणजे फक्त एक पुढची पायरी आहे, नाहीतर मनुष्य जवळजवळ कृतकृत्य झाल्यासारखं आहे. तर अशा वेळेला ह्या साक्षी शब्दाची शक्ती कळत नाही. जरी आता आपण समजा ऐकलं तरी आपल्याला वाटतं की ह्याच्यात तर काय अवघड आहे, कळलं, पण खरं आपल्याला कळत नाही. साक्षी भाष्य या शब्दाची शक्ती आपल्याला कळत नाही. ती कोणाला कळते तर स्वामी महाराज सांगायचे की जो साक्षी करण्यासाठी माऊलीजवळ आला असेल, मी साक्षी हे मला कळावं याच्यासाठी आला असेल, त्याच्यासाठी त्याला झोप येत नसेल, त्याला जेवण गोड लागत नसेल, जोपर्यंत मला साक्षी काय आहे हे कळावं याच्यासाठी आला असेल तर त्याला साक्षी कळेल. स्वामी महाराज सांगायचे जर कोणी म्हटलं की तुम्ही सांगितलं पण आम्हाला साक्षी कळला नाही, स्वामी महाराज म्हणायचे खरं सांगू का तुम्हाला का कळला नाही, कारण साक्षी करण्यासाठी तुम्ही आलेच नाही. तुम्ही कीर्तनकार व्हावं, प्रवचनकार व्हावं किंवा गायक वादक ज्याच्यासाठी आलं ते इथं माऊलींचं असं जे जया पाहिजे ते आहे रे. तर ज्या अर्थी फलबलकल्पी आहे, आपल्याला फल प्राप्त होत नाही याचा अर्थ आपल्या साधनामध्ये काहीतरी त्रुटी आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की साक्षी, आता हा जो परिच्छेद आहे अतिशय महत्त्वाचा आहे. कळून घेण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न केला पाहिजे. तर सांगण्याचा साधारणपणे प्रयत्न करू. याच्यामध्ये फक्त आता जेवढे आहे तेवढ्या चित्ताची एकाग्रता करा. आणि एकाग्रता म्हणजे एकच आग्रह, एकच टोक किंवा साक्षी संबंधाने काय विचार चाललाय एवढं जर आपण करण्यासाठी थोडीशी एकाग्रता साधली तर थोडंफार आपल्याला आकलन होईल. आणि झालंच पूर्णपणाने आपल्याला समाधान वाटलं तर फारच चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला साक्षी, कुटस्थ, प्रत्यगात्मा, तोमपद लक्ष हे जे हा काय सगळा लक्षार्थाने, बरोबर ना. हा लक्षार्थाने जर आपल्याला कळलं, जीव पदाचा लक्षार्थ हा तोमपद लक्ष आहे, तर त्याचं मात्र तो कसा व्यापकच आहे, तो अपरिच्छिन्न नाही, आहे की नाही. आणि तो क्लेशमुक्तच आहे साक्षी काय, आणि साक्षी एकच आहे असं आपल्याला जर कळलं तर त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही असं आपल्याला आतापर्यंत समजलं. असं आपल्याला वाटायला लागलं की आता विषयाची सिद्धी होते, आहे की नाही. पण तो म्हणतो त्या साक्षी पदाविषयी तुम्ही तो लक्षार्थ केला आणि त्याचं ब्रह्माशी ऐक्य केलं, परंतु साक्षी पदाबद्दल बराच मोठा विचार करणं आवश्यक आहे. तुमच्या एवढ्या म्हणण्याने चालणार नाही. आम्ही त्याच्याविषयी भरपूर विचार केलेला आहे आणि नंतरच आम्ही म्हणतो की जीव आणि ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही. तो म्हणतो परंतु हे वेदांताचे म्हणणे बरोबर नाही. बंडा महाराज मधून मधून बोला बरं का. काही हा साक्षी भाष्य किंवा साक्षी शब्दाची थोडी शक्ती कळण्यासाठी आपण प्रयत्न करू. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो का वेदांती असं म्हणेल की साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. साक्षीचं म्हणजे कुटस्थ चैतन्याचं, म्हणजे जीव पदाचं जे लक्ष आहे की नाही, तोम पदाचं जे लक्ष, कुटस्थ, साक्षी, प्रत्येगात्मा याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि जर त्याचं ब्रह्माशी ऐक्य होत असेल तर ग्रंथारंभ निष्फल आहे का? नाही. ग्रंथाचा विषय सिद्ध आहे की नाही असं म्हणतो. परंतु हा पूर्वपक्षी म्हणतो परंतु हे वेदांत्याचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही वेदांती जरी म्हणत असाल की जीव ब्रह्माची एकता, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. परंतु बरोबर नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा का बरोबर नाही हे सांगितलं पाहिजे. वेदांत्याचं म्हणणं बरोबर नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी, प्रतिज्ञा केली बरोबर नाही का बरोबर नाही, बरोबर आहे का बरोबर आहे, आहे असं तरी का म्हणायचं. तर त्याचं कारण मीमांसा केली पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे काय कारण आहे. तर ते सांगतात वेदांत्याचं म्हणणं बरोबर का नाही, कारण मनुष्य मात्रास स्वतःच्या जीवाचे फक्त कर्ता भोक्ता या रूपाने ज्ञान आहे. साक्षी म्हणून कोणी आपणात आहे असे कोणाचंही ज्ञान नाही. त्याचं कारण काय आहे, सगळ्या प्राणीमात्रांचा जर अनुभव पाहिला
तर अनुभवाच्या विरुद्ध बोलता येत नाही, अनुभवाचा आपलाप करता येत नाही, म्हणजे अनुभवाचा निषेध करता येत नाही. आता या ठिकाणी बसणाऱ्या सर्व मानव मात्रांना जर आपण विचारलं की तुम्ही कोण आहात, तर मी देह आहे असं म्हणेल, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे असं म्हणेल, आहे की नाही. किंवा मी अमुक कर्माचा कर्ता आहे, आहे की नाही. मी विद्यार्थी आहे, विद्या शिकतो असं करता आहे. तर त्याचं फल काय, तर शिकल्यानंतर मला त्याच्यापासून अमुक एक फल मिळेल, मला धन मिळेल किंवा कीर्ती मिळेल. यात म्हणजे त्या धनाचा, कीर्तीचा किंवा त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचा मी भोगता आहे. सगळ्यांना वाटतं की नाही माझं जीवन म्हणजे काहीतरी करायचं, कर्तृत्व, आहे की नाही, आणि काहीतरी भोगायचं, बरोबर आहे ना. म्हणजे करता, मी करता, जेव्हा कर्म करतो तेव्हा तो काय समजतो, मी करता. हे ज्ञान सगळ्यांना आहे की नाही. अमुक गोष्ट कोणी केली, मी केली. अमुक फल कोणाला मिळालं, मला मिळालं किंवा तुला मिळालं. म्हणजे जीव जो आहे तो करता आहे किंवा भोगता आहे, या रूपाने सर्वांना ज्ञान आहे की नाही, सगळ्यांना ज्ञान आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये कोणी एक साक्षी म्हणून आहे, तो काही अकर्ता आणि अभोगता आहे. तो काही करीतही नाही आणि काही करवितही नाही, आहे की नाही. तो स्वतः काही भोगतही नाही आणि दुसऱ्यांच्या द्वारा भोगवूनही घेत नाही. म्हणजे तो अकर्ता आणि अभोगता, असंग, निर्विकार असा साक्षी म्हणून आपल्यात आहे. हे आपल्याला कोणाला तरी ज्ञात आहे का, किंवा कोणाचा तरी अनुभव आहे का. मग कोणत्या गोष्टीच्या अनुभवाच्या विरुद्ध बोलता येत नाही, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. तुम्ही जरी सांगितलं लक्ष्यार्थाने जीव ब्रह्माची एकच आहे, हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे, परंतु हे वेदांत्याचं म्हणणं बरोबर नाही. सर्व लोकांना जर विचारलं तर विचारांती सगळे म्हणतील की तुम्हाला तुमच्या स्वरूपाविषयी काही ज्ञान आहे, स्वरूपाविषयी काही ज्ञान आहे, आम्ही करता आहे, आम्ही भोगता आहे, पण आम्ही साक्षी आहे किंवा साक्षी नावाचा एक पदार्थ आपल्यामध्ये आहे असं कोणालाही ज्ञान नाही. वंध्यापुत्राचे कोणासही ज्ञान नाही, म्हणून तो जसा नाही, त्याप्रमाणे ज्या अर्थी साक्षीचे कोणास ज्ञान नाही, त्या अर्थी वंध्यापुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानित नाही. आता जर आपण कोणाला म्हटलं की वंध्यापुत्र, आज आम्ही वंध्यापुत्र पाहिला, आहे की नाही, आणि त्या वंध्यापुत्राचं आम्ही लग्न ठरवलं, तर हे गोष्ट कोणाला मान्य होईल का. वंध्यापुत्र हा असत आहे, असत आहे म्हणजे तिन्ही कालामध्ये त्याचं अस्तित्वच नाही, तो शून्य रूप आहे असं आपल्याला ज्ञान आहे, आहे की नाही. तसं या ठिकाणी जसं आपल्याला कर्ता भोक्ता रूपाने ज्ञान आहे, तसं जीवांना माझ्यामध्ये कोणी साक्षी आहे असं ज्ञान नाही. म्हणजे याचा ज्याचं ज्ञानच नाही, वंध्यापुत्राचं ज्ञान का होत नाही, वंध्यापुत्र असत आहे. साक्षीचं ज्ञान नाही, कारण का साक्षीच मुळी नाहीच आहे, तर त्याचं ज्ञान कसं होईल. जर साक्षी सिद्ध झाला तर मग त्या साक्षीचं ब्रह्माची एकत्व घडेल. पण साक्षी नावाचा प्रकार आपल्यामध्ये आहे असं कोणालाही ज्ञान नाही. कर्तृत्व भोक्तृत्व रूपाने, म्हणजे मी करता आहे, मी भोगता आहे, हे ज्ञान मात्र सगळ्यांना आहे. पण माझ्यामध्ये कोणी साक्षी म्हणून आहे हे ज्ञान कोणालाही नाही, म्हणून आम्ही तो साक्षीच मानत नाही. जो पदार्थ आम्हाला दिसत नाही, अनुभवाला येत नाही, तो पदार्थ मानण्याचं काय कारण आहे. जसा आम्ही वंध्यापुत्राचा निषेध करतो, वंध्यापुत्राला असं ठरवतो, त्याचप्रमाणे साक्षीचा आम्ही निषेध करतो. साक्षी वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे असं आम्ही म्हणतो. बरं, हे आम्हीच म्हणतो का, सगळ्या लोकांना विचारलं. आपल्याला जर पाहिलं तर आपल्याकडे तर वेदांताची परंपराही सुरक्षित आलेली नाही, परंपरेने आपल्याला कधी आई वडिलांनी सर्व काही शिकवलं, परंतु ह्याच्यामध्ये कोणी साक्षी आहे आणि त्या साक्षीचं ब्रह्माचे ऐक्य आहे हे कधी आपल्याला शिकवलं का, नाही. साक्षीचा आपला कधी परिचयच झालेला नाही. परिचय का झाला नाही, त्याचं कारण आहे की साक्षी नावाचा पदार्थ आपल्या आई वडिलांना परंपरेत कोणालाही अनुभवाला आला नाही, आता आपल्यालाही अनुभवाला नाही. आणि तो साक्षी नावाचा पदार्थ मानायचा नसलेला पदार्थ, असत पदार्थ, आणि मग त्याचं ब्रह्माची एकता घडवायची, हा कशाला तुम्हाला नसता उपद्व्याप. त्यापेक्षा तो साक्षी असत माना म्हणजे झालं, आणि तो अनुभवालाही येत नाही. हा हा काही लक्षात नाही आलं. हा हा हो, साक्षी जर असता तर त्याचं काय झालं असतं, आपल्याला साक्षी जर आपल्याला ज्ञात झाला असता तर साक्षी आहे असं आपण मानलं असतं, आहे की नाही. त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष असतं तर तो विषय आहे असं आपण मानलं असतं. कोणाला साक्षीचं ज्ञान आहे का, नाही. कोणाला साक्षीचा अनुभव आहे का, नाही. याचा तर साक्षी नाहीच आहे. आणि त्या साक्षीचं तुम्ही काय करायला जाता, ब्रह्माशी ऐक्य. पण साक्षी असावा ना, मग त्याचं ब्रह्माशी ऐक्य. साक्षी नावाचा पदार्थच
नाही. ठीक आहे ना. प्रत्येक पंक्ती पहा, लक्षात नाही आलं तर लगेच विचारा किंवा पुन्हा सांगायला सांगा. क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला तरीही त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. बरं, आता एक तर आम्ही साक्षी असत हे मानायलाच तयार नाही, परंतु वेदांतांनी तर मानलेलं आहे. समजा तुमच्या कल्पनेप्रमाणे, म्हणजे कल्पनेप्रमाणे म्हणजे आहे असं नाही स्वीकारत. समजा तुमची कल्पना स्वीकारली आणि साक्षी म्हणून कोणी एक आहे असं मानलं, तरी मग तुम्ही काय म्हणता, साक्षी एकदा मानला की त्याचं ब्रह्माशी एकत्व. एक तर साक्षी नाही आणि साक्षी मानला तरी सुद्धा त्याचं ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. कारण काय, तुम्ही जर आता सांगितलं प्रत्येका शरीर वेगवेगळे की नाही, त्या शरीरामध्ये असणारे प्रत्येकाचं शरीर परिमाणाचं असणारं जे अंतःकरण म्हणजे मध्यम परिमाण, अंतःकरणाला मानलं जेवढं शरीर तेवढं अंतःकरण, तसंच त्या शरीरामध्ये जसं अंतःकरण आहे तसंच प्रत्येक शरीरामध्ये साक्षी आहे की नाही, प्रत्येक शरीरामध्ये साक्षी आहे. मग याचा अर्थ साक्षी एक आहे का साक्षी नाना आहे? नाना. आणि ब्रह्म कसं आहे? एक. मग नानात्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षी तुमच्या कल्पनेप्रमाणे साक्षी मानला तरी सुद्धा त्याचं ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. कारण ब्रह्म आहे एक आणि साक्षी आहे नाना किंवा अनेक. क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला तरीही त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. कारण प्रति शरीराच्या ठिकाणी जशी भिन्न बुद्धी मानता तसे साक्षी भिन्न मानले पाहिजे. एकदा तुम्ही प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जशी बुद्धी भिन्न मानली तसा तुमचा साक्षी सुद्धा प्रत्येक ठिकाणी तो काय करतो, बुद्धीचं प्रकाशन करतो, आहे की नाही. बुद्धी नाना आणि प्रत्येक बुद्धीचं प्रकाशन करणारा साक्षी सुद्धा नाना, असंच मानावं लागेल की नाही. साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच. साक्षी जर एकदा एक तर असे प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी जशी भिन्न तसं प्रत्येक शरीराच्या ठिकाणी साक्षी भिन्न, आणि साक्षी भिन्न म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच. आणि अनेकत्व धर्मवान साक्षीचे एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य संभवत नाही. साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व धर्म आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी एकत्व धर्म आहे. मग अनेकत्व धर्मवान साक्षीचं एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य घडणं शक्य नाही. ठीक आहे ना, इथपर्यंत लक्षात आलं. बघा, दुसरे असे की वेदांतात सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत, म्हणजे सुखदुःख साक्षी जाणतो असा साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ आहे. बघा, आता हे सर्वात महत्वाचं आहे की या ठिकाणी तो म्हणतो आणखी तुमच्या वेदांतात एक शब्द प्रयोग आहे. वेदांतातलं सगळ्यात महत्वाचं स्वामी महाराज सांगायचे की तो मनुष्याने वेदांत शिकला, वेदांताचं चिंतन केलं आयुष्यभर, तर त्याच्या बोधाचं स्वरूप काय असतं, तो जेव्हा ह्या जगताकडे पाहतो तेव्हा तो काय म्हणतो, हे सगळं साक्षी भाष्य आहे, असा शब्दाचा प्रयोग आहे. काय, हे सर्व काय आहे, साक्षी भाष्य आहे. म्हणजे स्वप्न सुद्धा काय आहे, साक्षी भाष्य. रज्जू सर्प आणि हे तर आपल्याला कळतं आहे की नाही. त्या पदार्थांचं काय केलं, अविद्यावृत्तीद्वारा साक्षीनं काय केलं, प्रकाशन केलं. हे सगळ्यांना ते खरे आहेत का पदार्थ? नाही. परंतु ही जागृती जी अवस्था आहे आपल्याला ती सुद्धा काय वाटावी, साक्षी भाष्य वाटावं. सर्वच साक्षी भाष्य जेव्हा वाटेल तेव्हा त्या मनुष्याच्या जीवनाची काय आहे, कृतार्थता आहे. म्हणजे जागृती आणि अगोदर स्वप्न साक्षी भाष्य आणि जागृती प्रमातृ भाष्य, म्हणजे प्रमात्याकडून अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्या जागृतीतल्या पदार्थांचं प्रकाशन होतं असं आपण मानतो. पण जर खरं वेदांताचं रहस्य जेव्हा कळेल तेव्हा ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती सगळं जगत, संपूर्ण जगत हे काय आहे, साक्षी भाष्य आहे, असं त्याचा अर्थ. तर या ठिकाणी ते सांगतात की तुमच्या वेदांतामध्ये लोक असं म्हणतात. दुसरे असे की वेदांत मतात सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत असं म्हणतात. आता साक्षी भाष्य म्हणजे भाष्य पदार्थ म्हणजे ज्याचं प्रकाशन केलं जातं तो भाष्य किंवा प्रकाश्य म्हणजे हा घट आहे तर तो काय आहे, भाष्य आहे की नाही. आणि आपण काय करतो, त्या घटाला जाणतो म्हणजे त्याचं प्रकाशन करतो. मग घट झाला प्रकाश्य किंवा भाष्य आणि आपण त्याला जाणतो, आपण काय झालो, भासक, आहे की नाही. आपण काय झालो, भाष्य, आणि आपण झालो भासक. घटाचा प्रमाता हा काय झाला, भासक, बरोबर ना. एक भासक आणि एक काय झालं, भाष्य भासक, असं आहे की नाही. आता साक्षी भाष्य म्हणजे कोण, साक्षी त्याचं प्रकाशन करतो असा अर्थ झाला की नाही. कोणाचं, आपल्याला सुख दुःख, मी सुखी आहे मी दुःखी आहे हे कळतं कशामुळे आपल्याला, साक्षीमुळे. साक्षी त्या सुख दुःखाचं काय करून देतो, ज्ञान करून देतो, बरोबर आहे की नाही. वेदांत मतात सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत म्हणजे सुखदुःखे साक्षी जाणतो. प्रकाशन करणं म्हणजे जाणणं.
सुखदुःख साक्षी भाष्य आहेत, म्हणजे साक्षी त्या सुखदुःखांना जाणतो असाच अर्थ ना. सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत म्हणजे साक्षीला ती सुखदुःख कळतात असाच अर्थ झाला की नाही. असा साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ आहे. मन आणि वेदांत सरणीप्रमाणे तो बरोबर आहे. वेद म्हणजे हा त्यांना कुणीकडून तरी अडचणीत आणायचं, म्हणजे त्यांचा सिद्धांत हा अपसिद्धांत कसा होईल याच्यासाठी हा पूर्वपक्ष हा दक्ष आहे की नाही. तो काय म्हणतो, वेदांत मतामध्ये सुखदुःख ही साक्षी भाष्य मानलेली आहे, म्हणजे साक्षी त्यांना जाणतो. सुखदुःख कोणाला कळतात, साक्षीला कळतात आहे की नाही. जीवा सुखदुःखे कळो येते, जीवाला सुखदुःख कळतात. जीवाला म्हणजे जीवाचं जे लक्ष आहे साक्षी, त्या साक्षीला सुखदुःख कळतात. कारण हे जे अंतकरण हे जड आहे ना, त्याला कशी कळतील. अर्थात सुखदुःख जाणणारा चेतन असला पाहिजे, बरोबर आहे ना. मग तो कोण आहे, साक्षी. मग त्या साक्षीला सुखदुःख कळतात, साक्षी सुखदुःख जाणतो. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण तो का बरोबर आहे, कारण अंतकरणाच्या ठिकाणी असणारे सुखदुःख धर्म हे अंतकरण वृत्तीस किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. आता तुम्ही म्हणाल की अंतकरणाचे ठिकाणी सुखदुःख धर्म कोणाचे, अंतकरणाचे. पण अंतकरणाला ते कळतील का, नाही. कारण काय आहे, त्याचं सुखदुःख कोणाचे धर्म आहे, अंतकरणाचे. आणि त्या अंतकरणाला ते कसे कळतील, आहे की नाही. डोळा सगळ्यांना पाहतो, डोळा सगळ्यांना पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहतो का, डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. तसं सुखदुःख जर कळायचे असेल तर सुखदुःख धर्म कोणाचे आहे, अंतकरणाचे. अंतकरणाचे धर्म अंतकरणाला कळणार नाही. कारण तो सांगतो किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. आणि सुखदुःख जे अंतकरणाचे धर्म हे जे चक्षुरादी ज्ञानेंद्रिय, चक्षु, त्वगिंद्रिय, रसनेंद्रिय, श्रवणेंद्रिय यांना सुखदुःख कळतील का, चक्षुरादी ज्ञानेंद्रियांनाही कळणार नाही. आणि अंतकरणालाही सुखदुःख कळणार नाही. अंतकरणाला सुखदुःख जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही, म्हणजे विषय होत नाही म्हणजे ते त्याला कळत नाही. त्याचं कारण काय आहे, आता सांगितलं ना. डोळा स्वरूप काय, डोळा काय करतो, पाहतो. म्हणजे पाहणं हे डोळ्याचं काय आहे, स्वरूप आहे. मग ते पाहणं, तर डोळा डोळ्याला पाहिल का, डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. माऊली उदाहरण देतात, सुरी दुसऱ्या पदार्थाला कापते की नाही, पण सुरीला कापील का, नाही. तसं साक्षी सगळं जाणील, परंतु साक्षी स्वतःला म्हणजे स्वतःच्या जे आपलं अंतकरण हे सर्वांना जाणील, पण अंतकरणाचे जे धर्म सुखदुःख त्याला जाणील का, जाणणार नाही. सुखदुःख धर्म अंतकरणाच्या ठिकाणी असणारे सुखदुःख धर्म हे अंतकरण वृत्तीस किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. चक्षुरादी ज्ञानेंद्रियांना सुखदुःख दिसतील का, या पंचज्ञानेंद्रियांना कळणार नाही. ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती एवढीच आहे. आपल्याला व्यवहारामध्ये जेवढी ज्ञान होतात ते ज्ञानाला काहीतरी एक तर अंतकरण वृत्ती किंवा ज्ञानेंद्रिय एवढंच आपल्याजवळ साधन आहे की नाही. समजा घट नावाचा पदार्थ आहे, आपल्याला जाणायचा असेल तर अंतकरण वृत्ती आहे की नाही, ही काय करते, चक्षुरेंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते आणि जाणते. समजा इंद्रिय नाहीत आणि अंतकरण वृत्ती नाही तर आपल्याला त्या पदार्थांचं ज्ञान होईल का. आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये आपली ज्ञानेंद्रिय कार्यरत नाही, बरोबर आहे ना, आणि अंतकरण वृत्तीही नाही, तर पदार्थांचं ज्ञान होतं का आपल्याला, नाही. मग आणि जेव्हा आपण जागे होतो त्यावेळेला आपल्याला पदार्थांचं ज्ञान होतं की नाही, त्यावेळेला आपली अंतकरण वृत्ती आणि आपली ज्ञानेंद्रिय ही कार्यकारी असतात, तेव्हाच आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे कोणती ज्ञानाची साधनं जर पाहिली तर मनुष्याजवळ ज्ञानाची साधनं कोणती आहे, अंतकरणाची वृत्ती आणि ज्ञानेंद्रिय एवढीच त्याची साधन आहे. म्हणून ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती एवढीच आहे. कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधने नाहीत. कर्मेंद्रिय हात पाय ही तर कर्मे, हात फक्त चालण्याचं काम करेल, आहे की नाही, आपलं पाय फक्त चालण्याचं काम करेल, आणि हात काय देणे घेण्याचं कार्य करेल. तर त्यांच्या ठिकाणी आहे जाणण्याचं सामर्थ्य आहे का, नाही. कर्मेंद्रिय ही तर ज्ञानाची साधनच नाही. ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधने आहेत, पण ती इंद्रिये शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूत कार्य अंतकरणास किंवा इंद्रियास जाणत नाही. आता सांगतात
की याचं स्पष्टीकरण 5व्या तरंगात कुठं आलेलं आहे ते त्यांनी लिहिलंय. कुठे आहे ते? तर याच्यामध्ये सांगतात की इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या, आता तुम्ही म्हणणार कर्मेंद्रिय जाणत नाही, पण ज्ञानेंद्रिय तर जाणतात की नाही. जीवाजवळ साधनं कोणती आहे? अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय. परंतु ज्ञानेंद्रिय हे ज्ञानाची साधने आहेत, पण ती इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूतकार्य अंतःकरणास हा 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 बरोबर. तर आता याचं थोडंसं हे पंचीकरण खरं तर काय आहे, हे विचारसागराच्या विचार चंद्रोदय नावाचा छोटा ग्रंथ आहे, किंवा पंचीकरण शिकण्याची खरी पद्धती पूर्वी. परंतु आपल्याला आता हे सरळ चिंतन येतं म्हणून थोडंसं पाहायचं त्याच्यामध्ये. ते ह्या आता अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय ही कशी उत्पन्न झाली ते सांगतात. अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण व ज्ञानेंद्रिय झाली आहेत. म्हणजे अपंचीकृत म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पहिल्यांदा स्वतंत्र आहे. जोपर्यंत ती एकमेकामध्ये मिसळलेली नाहीत त्याला म्हणायचं अपंचीकृत. म्हणजे जे महाभूतांचं अत्यंत सूक्ष्म स्वरूप, त्याला दुसरं नाव काय आहे? तन्मात्रा. त्याला काय नाव आहे? तन्मात्रा. या अगोदरचं स्थूलभूतांचं जे स्वरूप आहे, सूक्ष्म स्वरूप, त्याला काय म्हणतात? तन्मात्र. किंवा त्याला म्हणतात तोपर्यंत ती अपंचीकृत पंचमहाभूत. तर त्या अपंचीकृत म्हणजे त्यांचं अजून पंचीकरण झालं नाही, म्हणजे एकमेकामध्ये मिश्र झाली नाही. अशा या प्रत्येक अपंचीकृत म्हणजे एकमेकामध्ये मिश्रण होण्याच्या पूर्वी प्रत्येक महाभूताचा जो सत्वगुण आहे, त्या सत्वगुणापासून अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय उत्पन्न होतात. नंतर त्या अपंचीकृत बरोबर ना, नंतर त्या अपंचीकृत पंचमहाभूताचा जो रजोगुण आहे, त्या रजोगुणापासून प्राण म्हणजे पंचप्राण, प्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण, आणि ही जी पंच कर्मेंद्रिय हस्त, पाद, जिव्हा, उपस्थ आणि गुदेंद्रिय, ही जी आहेत ही 5 कर्मेंद्रिय रजोगुणापासून उत्पन्न झाली आहेत. म्हणून ही सर्व सूक्ष्म सृष्टी जी आहे ती अपंचीकृत पंचमहाभूत स्वरूप आहे. आता हे सांगतात, पुढे काही त्याचं दिलं नाही त्यांनी, एवढंच दिलंय. तर आता चिंतन असं चाललंय की आपल्याला जर ज्ञान व्हायचं असेल व्यवहारात, तर ज्ञान होण्याची साधनं कोणती? जीवाजवळ अंतःकरण वृत्ती आणि ज्ञानेंद्रिय. परंतु ती अंतःकरण वृत्ती जी आहे ती सुखदुःखाला स्वतः जाणू शकणार नाही, आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा जाणू शकणार नाही. का? तर ते सांगतात ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधने आहेत, पण ती इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूतकार्य अंतःकरणात किंवा इंद्रियात जाणत नाही. आता ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, तर ती ज्ञानेंद्रिय जे अपंचीकृत असणारं जे अंतःकरण, त्या अंतःकरणाला ती जाणू शकत नाही, आणि इंद्रिय स्वतःलाही जाणू शकत नाही. आपण आताच पाहिलं ना, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कळत नाही. आणि अपंचीकृत पंच महाभूताचं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाला देखील इंद्रिय जाणू शकणार नाही. इंद्रिय कधी जाणू शकतात? जर एखादा पदार्थ स्थूल स्वरूपात असला तर, समजा घट आहे, मग त्या घटाचं नीलरूप किंवा त्याचा कंबुग्रीवादिमान आकार हे कधी ज्ञानेंद्रिय जाणू शकतील. ज्या पदार्थाला आकारच नाही तर त्याला ते जाणू शकतील का? जे अव्यक्त स्वरूपात आहे, अजून स्थूल भावाला प्राप्त झालं नाही, तर असं पदार्थ त्या ज्ञानेंद्रियांना कळेल का? कळणार नाही. आणखीन एक दुसरं संस्कृत विचारसागरामध्ये त्यांनी लिहिलं की हे जे न्यायाला अनुसरून त्यांनी एक प्रक्रिया दिलेली, हे न्यायदर्शन मानतं, परंतु आपल्याला ही गोष्ट पटते. कशी?
रसादी आश्रय द्रव्यम चक्षुषा वा त्वचा वा विषयी भवंती न तो जिव्हादे. आता जीव आहे, एखाद्याला जाणायचं आहे ना, रसनेंद्रिय, बरोबर ना. मग ती काय करते, रसादी आश्रय द्रव्यम, त्या समजा आपल्याला आपल्या समोर एक सफरचंद आहे की नाही, त्या सफरचंदाचा जो काही चव आहे, म्हणजे त्याचा जो रस आहे तो कसा आहे, मधुर रस आहे. तर जीवेंद्रियावर ठेवल्यावर तिला आपल्याला फक्त मधुर रसाचं ज्ञान होईल का त्याला ह्याचं ज्ञान होईल, हा सफरचंद हे ज्ञान होईल? फक्त रसाचंच ज्ञान होईल. ऐक, ज्ञानेंद्रिय त्याला आपल्या विषयालाच, तो त्या रसनेंद्रियाचा विषय काय आहे, रस, तो फक्त आपल्या विषयालाच जाणणार का त्याला त्या ठिकाणी त्या सफरचंदाचं ज्ञान होईल? ते ज्ञान करण्यासाठी कोणतं इंद्रिय पाहिजे? चक्षुरेंद्रिय. चक्षुरेंद्रियाला त्याची चव कळेल का? आणि ह्याला त्याचं रूप कळेल का? नाही, कळणार नाही. इंद्रियांच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. ते काय करतं, रसादी आश्रय द्रव्यम चक्षुषा वा त्वचा हवा विषयी भवंती. एक तर किंवा जर आपण त्याला स्पर्श केला तर याचा स्पर्श कसा आहे, मृदू आहे सफरचंदाचा. समजा एखादा खडबडीत पदार्थ असला, फणस, तर याचा त्वचेत त्याला काय कळेल, फक्त त्या त्वचेला त्याचा स्पर्श कळेल. ज्ञानेंद्रिय चक्षुरेंद्रियाला त्याचं रूप कळेल आणि रसनेंद्रियाला त्याचा रस कळेल. आहे की नाही? तथाही माधुर्यादी आस्वादाने जिवया माधुर्यादी गुण एव गृह्यते न तदा आश्रय द्रव्यम. आता माधुर्यादी रसाचं फक्त आस्वादन करता येईल कोणाला? त्या रसनेंद्रियाला. का त्याचं रूप कळेल त्याला? त्या माधुर्यादी रस स्वतंत्र राहतो का द्रव्याच्या आश्रयाने राहतो? द्रव्याच्या. मग त्या द्रव्याच्या आश्रयाचं ज्ञान होईल का त्या इंद्रियांना? नाही. म्हणजे इंद्रियांना ज्ञानाच्या मर्यादा आहेत. आहे की नाही? त्याचा जर स्पर्श कळून घ्यायचा झाला तर तो कशाला कळेल? फक्त त्वग इंद्रियालाच कळेल का दुसऱ्याला कळेल? त्याचा रस कळायचा झाला तर जिभेला कळेल, त्याचं रूप कळायचं झालं तर, आणि त्याचा स्पर्श कळायचा झाला तर त्वग इंद्रियाला कळेल. मग आता ही सुख दुःख, ही जे अपंचीकृत पंचमहाभूताचं जे अंतकरण आहे, बरोबर आहे ना, त्याला सुख दुःख कळतील का स्वतःला? आणि ह्या ज्ञानेंद्रियांना तरी सुख दुःख कळतील का? त्या ज्ञानेंद्रियांच्या प्रत्येकाच्या काय आहे मर्यादा. मग सुख दुःख कोणाला कळणार? ज्ञानेंद्रियांना कळणार नाही, अंतकरण वृत्तीला कळणार नाही. मग सुख दुःखांना कळतील कोणाला? सुख दुःखाला जाणील कोण? साक्षीच जाणील. ऐक नाही, हा त्यांचा तुमच्या म्हणण्याचा अर्थ अगदी बरोबर आहे. सुख दुःख ही साक्षी भाष्य आहेत. याचा अर्थ सुख दुःखाला कोण जाणतो? साक्षीच जाणतो. कारण अंतकरण वृत्तीही जाणणार नाही आणि ज्ञानेंद्रियही त्याला जाणू शकणार नाही. इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूतकारी अंतकरणास किंवा इंद्रियात जाणत नाही. फक्त स्थूल शरीर किंवा बाह्य जड पदार्थ म्हणजे पंचीकृत पंचमहाभूतापासून झालेले विषय यातील आपापल्या विषयाचं जाणतात. इंद्रियांच्या मर्यादा आहेत, त्या कोणाला जाणतात? त्या स्थूल शरीराला जाणतील. किंवा बाह्य असणारे जड पदार्थ आहेत त्यांनाच हे अंतकरण वृत्ती आणि इंद्रिय जाणू शकतात. म्हणजे श्रोत्र शब्दास, त्वचा स्पर्शास आणि चक्षु रूपास, जिव्हा रसास आणि घ्राण गंधास जाणते. काय सांगतात? सुख दुःख कुठे आहेत? आतमध्ये. ऐके नाही. आणि ज्ञानेंद्रिय कोणाला जाणतात? बाह्य असणारे घटपटादी जड पदार्थांना जाणतात. आत अंतकरणामध्ये असणारी जी सुख दुःख त्याला ते जाणतील का? ज्ञानेंद्रिय अंतकरणाला जाणणार नाही, तर अंतकरणाचं जे काही सुख दुःख धर्म आहे त्याला ते जाणतील का? नाही. बरं, अंतकरण स्वतःला जाणत नाही, म्हणजे सुख दुःखादी धर्म अंतकरणही जाणत नाही. ऐके नाही. आणि आता तुम्ही म्हणाल की बाह्य जी ज्ञानेंद्रिय आहेत ती ज्ञानेंद्रिय कोणाला जाणतात? फक्त ज्ञानेंद्रिय बाह्य आणि जड पदार्थ असतील तर त्यांना जाणतात. अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य असणारं जे अंतकरण, त्या अंतकरणाला किंवा अंतकरणाचे धर्म जे सुख दुःख त्याला जाणण्याचं सामर्थ्य चक्षुरादी इंद्रियांमध्ये देखील नाही. आता त्यांची प्रक्रिया सांगितली. त्यापैकी त्वचा व चक्षु ही दोन इंद्रिय आपापल्या विषयास म्हणजे स्पर्शास व रूपात जाणून त्यांच्या आश्रयासही जाणतात. आता दुसरी एक गोष्ट आहे, त्वचा म्हणजे त्वग इंद्रिय. त्वग इंद्रिय काय करतं? आपल्या विषयास म्हणजे स्पर्शास
समजा त्वग इंद्रियाच्या शेजारी एखादा आपण कडक पदार्थ ठेवला, तर ते कडक पदार्थाचं त्वग आंधळी माणसं असतात आणि त्यांच्या हातात आपण एक फळ दिलं, ऐक नाही, तर ते काय सांगतात, हे सफरचंद आहे, सफरचंद आहे सांगू शकतात की नाही? त्यांचं म्हणणं बरं, त्यांना सफरचंद डोळ्याने दिसला का? नाही, तरी त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही? कारण का? त्यांनी त्याचा स्पर्श मृदू जाणला आणि त्याच्यावरून हे मृदू स्पर्श सफरचंदाचा असतो, म्हणून त्यांना काय झालं, त्यांनी त्या द्रव्याचा म्हणजे त्या काय स्पर्शाचा आश्रय त्या द्रव्यालाही जाणलं की नाही त्यांनी? बरोबर आहे ना? त्याच्या आंधळा मनुष्य सांगतो की नाही हातात दिलेली वस्तू काय आहे ती त्याच्यामधून. म्हणून म्हणतात की या ठिकाणी हे जे स्पर्श इंद्रिय आहे, त्वग इंद्रिय आहे, तर हे काय करतं, स्पर्शालाही जाणतं, बरोबर ना, आणि त्याच्या आश्रयालाही जाणतं. तसंच आणि पुन्हा चक्षुर इंद्रिय हे रूपात जाणून त्याच्या आश्रयासही जाणतं. चक्षुरेंद्रियाला काय झालं, हा सफरचंद आहे, बरोबर ना, चक्षुरेंद्रिय हा सफरचंद आहे, म्हणजे त्याला, आणि तो कसा आहे, रक्तवर्णाचा आहे, मग त्याचा रक्तवर्णही जाणला की नाही? आता रक्तवर्ण स्वतंत्र राहतो का तो एखाद्या पदार्थाच्या आश्रयाने राहतो? पदार्थाचा आश्रय कोण आहे? जे द्रव्य आहे सफरचंद, त्यालाही जाणलं आणि त्याच्या रूपालाही जाणलं, म्हणजे त्वग इंद्रिय आपल्या विषयालाही जाणतं, बरोबर ना, आणि त्याचा जो धर्म आहे, आश्रय आहे, त्या आश्रयालाही ते जाणतं. त्यापैकी त्वचा व चक्षु ही दोन इंद्रिये आपापल्या विषयास म्हणजे स्पर्शास्वरूपात जाणून त्यांच्या आश्रयासही जाणतात. त्वचा आपल्या मृदू व कठीण स्पर्शात जाणून ते मृदू कठीण धर्म जे तक्क्या व दगड यावर असतील त्यासही जाणते. आणि त्वग इंद्रिय आणि आपण एखादा तक्क्याला स्पर्श केला तर त्याचा मऊ स्पर्श ती जाणते, हा तक्क्या आहे हे जाणतं. दगड याचा खरं स्पर्श आहे, कठीण स्पर्श आहे, आणि हा पाषाण आहे, असंही ज्ञान होतं की नाही? मग त्वग इंद्रिय आणि चक्षुरेंद्रिय हे काय करतात, ह्या त्या पदार्थाचा धर्मालाही जाणतात आणि त्याच्या आश्रयालाही जाणतात. त्याचप्रमाणे चक्षु ही नीलपितादी रूपात जाणून त्याचा आश्रय जे घटपटादी यासही जाणते. चक्षुरेंद्रियाने आपण घटाला पाहिलं तर आपण करतो नीलोयम घटा, हा घट कसा आहे, काळा आहे, मग त्याच्या रूपाला जाणलं की नाही? आणि त्या रूप ज्याच्या आश्रयाने राहतं त्या घटालाही जाणलं की नाही? मग चक्षुरेंद्रिय आणि त्वगिंद्रिय यांच्या ठिकाणी आपला विषय आणि तो विषय ज्याच्या आश्रयाने राहतो त्याचा आश्रय, या दोघांनाही जाणण्याची शक्ती ह्या दोन इंद्रियांमध्ये आहे. आपल्या गुणात जाणून त्याच्या आश्रयासही जाणण्याचा विशेष धर्म या दोन इंद्रियात असला तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणात जाणण्याची योग्यताच नाही. आता ही जी इंद्रिय आहेत, ही ह्या दोन इंद्रियांना तर काय करतं, त्या पदार्थाचा गुण आणि तो गुण ज्याच्या आश्रयाने राहिला तेही कळतं. कोणत्या? चक्षुरेंद्रियांना आणि त्वगिंद्रियांना. बाकीच्या इंद्रियांना तर तेही कळत नाही, फक्त त्यांना काय कळतं, त्यांचा जो विषय आहे रसनेंद्रिय, रसनेंद्रियाला फक्त काय त्याचा रस कळतो का त्याचा आश्रय कळतो? आश्रय कळत नाही. तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणात जाणण्याची योग्यता नाही. मग असं जे ते इंद्रिय आपल्या विषयाला जाणतं, काही इंद्रिय विषयाला आणि आश्रयाला जाणतात, काही इंद्रिय फक्त विषयाला जाणतात परंतु आश्रयाला जाणत नाही. परंतु काही जरी असलं, त्वगिंद्रिय असो ते आश्रय आणि विषयाला जाणत असलो तरी अंतःकरणाला जाणण्याची योग्यता त्यांच्यामध्ये आहे का इंद्रियांच्या ठिकाणी? अर्थात अंतःकरणाला जाणू शकत नाही. म्हणजे अंतःकरणाचे सुखदुःख धर्म हे कधीतरी इंद्रिय जाणतील का? कोणतं? कर्मेंद्रिय तर नाहीच नाही, पण कोणतंही ज्ञानेंद्रिय, हे पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ती सुखदुःख जाणू शकत नाही. बरं, अंतःकरणाला तरी सुखदुःख कळतात का? अंतःकरणालाही स्वतःचे सुखदुःख कळत नाही. मग सुखदुःखाचं ज्ञान म्हणजेच प्रकाशन, बरोबर ना, त्यालाच काय म्हणायचं, प्रकाशन, किंवा त्याला जाणणं आहे की नाही, जाणणं. तर या ठिकाणी सुखदुःखाचं ज्ञान हे कर्मेंद्रियांना होऊ शकत नाही, अंतःकरण वृत्तीला होऊ शकत नाही, आणि ज्ञानेंद्रियाला देखील होऊ शकत नाही. किती जरी योग्यता ज्ञानेंद्रियात असली परंतु ज्ञानेंद्रिय हे अंतःकरणाला विषय करत नाही, तर अंतःकरणाचे धर्म जे सुखदुःख त्याचं प्रकाशन ज्ञानेंद्रिय करू शकत नाही. इथपर्यंत विषय लक्षात आला ना? बघा आता, मग अंतःकरणाच्या तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणास जाणण्याची योग्यताच नाही. मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्मास
इंद्रिये जाणत नाहीत हे निराळे सांगण्याची जरुरी नाही. याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. अंतकरणालाच जाणत नाही तर अंतकरणाचे जे सुखदुःख धर्म त्याला ज्ञानेंद्रिय जाणतील का? जाणूच शकत नाही. हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आता अंतकरणाची वृत्ती सुखदुःखात जाणत नाही एवढेच सांगायचे. आता ज्ञानेंद्रिय तर जाणत नाही याच्याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही, परंतु त्या अंतकरण वृत्तीचेच धर्म आहेत ना सुखदुःख. मग ती अंतकरण वृत्ती तरी सुखदुःखाला जाणत असली पाहिजे अशी तुम्हाला शंका येईल, तर त्याचे स्पष्टीकरण सांगतात. अंतकरणाची वृत्ती सुखदुःखात जाणत नाही एवढे सांगायचे आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. ती आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थास दाह करते, त्याप्रमाणे अंतकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतकरण त्याहून भिन्न पदार्थात जाणते. आपले जे अधिष्ठान अंतकरण त्यात जाणत नाही. आता ते म्हणतात, तुम्ही म्हणाल की अंतकरणाची वृत्ती सुखदुःख कोणाचे धर्म आहेत? अंतकरणाचे. आणि अंतकरणाची वृत्ती काय आहे? अंतकरणाचा जो परिणाम आहे त्याला काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात, बरोबर ना? अंतकरण का परिणाम काय? हा, अंतकरण के परिणाम को वृत्ती कहे आहे असं वृत्ती प्रभाकरामध्ये त्याचं एक हा अंतकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला वृत्ती असं म्हणतात. ही व्याख्या काही पूर्ण नाही, पण अंतकरण के परिणाम को वृत्ती कही आहे. अंतकरणाचाच परिणाम कशाला म्हणतात? उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप जो असतो त्याला परिणाम म्हणतात, आहे की नाही? मग अंतकरण वृत्ती म्हणजे तरी काय अंतकरणाचाच परिणाम आहे की नाही? मग अंतकरणाच्या वृत्तीला अंतकरणाची सुखदुःख कळायला काय हरकत आहे असं तुम्हाला कदाचित वाटेल, परंतु अंतकरणाच्या वृत्तीला सुखदुःख कळणार नाही. तर ते सांगतात अंतकरणाच्या वृत्तीला अंतकरणच कळत नाही, तर अंतकरणाचे धर्म सुखदुःख कसे कळतील? हे सांगत असताना त्यांनी आपल्याला उदाहरणपूर्वक सांगतात. आता अंतकरण के परिणाम को वृत्ती कवे है. अंतकरण वृत्तीचा प्रकाशक परिणाम, अंतकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला वृत्ती म्हणतात. ही व्याख्या पूर्ण आहे. तर या ठिकाणी असं सांगतात की अंतकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतकरण त्याहून भिन्न पदार्थात जाणते. आता हे महत्वाचं आहे. हे अगोदर जे आपण सांगितलं ना त्याच्यासाठी यांनी दुसरं उदाहरण दिलं. हे उदाहरण आणखी लक्षात येण्यासारखे. आपण म्हटलं ना, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय करीत नाही. सुरी आपल्या स्वतःला कापत नाही, ऐके नाही. जीभ सर्व पदार्थांचा रस टाकते, पण जीवेने ठरवलं की आपली गोडी कशी आहे पाहावी, तर तिला पाहता येईल का? नाही, ऐके नाही. त्याप्रमाणे इथं उदाहरण देतात की ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. म्हणजे अग्नी म्हटलं की अग्नीच्या ठिकाणी कोणती शक्ती राहते? दाहक शक्ती. म्हणजे दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. अग्नीच्या ठिकाणी दाहकता राहते. अग्नीला सोडून दाहकता आहे का? नाही. मग ती आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थात दाह करते. मग अग्नीच्या ठिकाणी असणारी जी दाहकता आहे त्या अग्नीच्या ठिकाणी ही जी दाहक शक्ती आहे ती कोणत्याही पदार्थाला अग्नी लावला तर त्याला दाह करते की नाही? परंतु तिनं ठरवलं की आपल्या आता काय करायचं, आपण अग्नीला जाळायचं. तर अग्नीला जाळू शकते का? वास्तविक दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. ती तिच्याशी संबंध असणाऱ्या दुसऱ्या सगळ्या पदार्थांना जाळते, परंतु अग्नीच अग्नीला जाळू शकत नाही. इतर त्याच्याशी संबंधित सर्व पदार्थांना जाळतो, पण अग्नीला जाळेल का? नाही. त्याप्रमाणे अंतकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतकरण त्याहून भिन्न पदार्थात जाणते. आता अंतकरणाची वृत्ती तुम्ही अंतकरणाहून भिन्न असणारा कोणताही पदार्थ ठेवा, घट ठेवा, पट ठेवा, काही ठेवा, त्या सगळ्यांना अंतकरणाची वृत्ती जाणेल. पण आपलं अधिष्ठान कोण आहे? मूळचं तिचं अंतकरण. अंतकरणाची वृत्ती म्हणजे अंतकरणाचा परिणाम आहे. मग तो अंतकरणाचा परिणाम रूप असणारी जी अंतकरण वृत्ती ती बाह्य सगळ्या पदार्थांना जाणते, परंतु आपलं अधिष्ठान, बरोबर ना, तिचं अधिष्ठान कोण आहे? मूळ अंतकरण, आहे की नाही? ते अंतकरणाचाच परिणाम झाला आणि ती आतमध्ये असणारी वृत्ती इंद्रियांच्या द्वारा काय जाते? बाहेर जाते आणि सगळ्या पदार्थांना जाणते. परंतु आपलं अधिष्ठान जे अंतकरण त्याला मात्र ती जाणू शकणार नाही. कारण जसं दाहकता शक्ती अग्नीच्या ठिकाणी राहते आणि सर्वांना जाळते, परंतु अग्नीला जाळू शकत नाही, तशी ही अंतकरणाची वृत्ती बाह्य सगळ्या पदार्थांना जाणते, पण आपला अधिष्ठान जे अंतकरण त्याला ती जाणू शकत नाही. आपले अधिष्ठान जे अंतकरण
त्या जाणत नाही. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते तिलाही अंतकरण वृत्ती जाणीत नाही. आता सुख दुःख कुठे आहे? अगदी जवळच आहे. अंतकरणाचे धर्म आहे. अंतकरणाला जाणत नाही तर अंतकरणाच्या वृत्तीला कशी जाणील? अजून एक दुसरं उदाहरण देतात. हे उदाहरण सांख्यामध्ये पण सांख्य तत्वज्ञानामध्ये पण दिलेलं आहे. तर ते असं सांगतात, आता डोळा आहे म्हणजे अंतकरण वृत्ती ही आपल्या अधिष्ठानाला तर जाणू शकत नाही, परंतु अत्यंत जवळच्या पदार्थाला देखील जाणू शकत नाही. त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी. आपण डोळ्यातले सगळे आपलं डोळा बाहेरच्या सगळ्या पदार्थांना जाणतो, पण डोळा डोळ्याला जाणत नाही. डोळ्याला नाही का जाणेना, पण डोळ्यात घातलेलं काजळ तरी डोळ्याला दिसतं की नाही? का काजळ सुद्धा दिसत नाही. बाह्य एवढे घटादी पदार्थांचं प्रकाशन करतो आणि इतकं जवळ असणारं काजळ मात्र डोळ्याला दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ अत्यंत समीप जर पदार्थ असला तरी त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. अत्यंत त्या संख्यामध्ये 8 कारणं दिले. अति सामिप्यात अति दूरत्वात. पदार्थ जर खूप आपल्या दृष्टीच्या कक्षेच्या पलीकडे असला तरी त्याचं ज्ञान होत नाही, आणि अत्यंत समीप असला तरी सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही. सुख दुःख हे धर्म कोणाचे? अंतकरणाचे. अत्यंत समीप आहे की नाही, म्हणून त्या अंतकरणाच्या वृत्तीला अत्यंत समीप असणाऱ्या पदार्थाचं ज्ञान होत नाही, आणि आपल्या आश्रयाचं देखील अंतकरणाचंही ज्ञान होत नाही, आणि अंतकरणाच्या धर्माचं देखील ज्ञान होत नाही. त्याचं दुसरं एक कारण आहे, कारण ते धर्म अत्यंत समीप आहे आणि अत्यंत समीप असणाऱ्या पदार्थांचं ज्ञान होत नाही. थोडक्यात सुखदुःखाचं ज्ञान हे कर्मेंद्रियांना तर होणारच नाही, ज्ञानेंद्रियांनाही होणार नाही. कारण ज्ञानेंद्रियांना काय आहे? बाह्य जड पदार्थांना विषय करू शकतं, त्याचं प्रकाशन करू शकतं, अंतकरणाचं प्रकाशन करू शकत नाही. आणि मग अंतकरणाच्या धर्माचं देखील ते प्रकाशन करू शकत नाही किंवा त्याला जाणू शकत नाही. दुसरं कारण काय आहे? ते अति समीप पदार्थाला देखील अंतकरण जाणू शकत नाही. हा, दुसरं एक आहे की कोणतंही जे कार्य असतं ना, ते कार्य कारणाला जाणू शकत नाही. जसं आईच्या उदरात असणारा जो गर्भ आहे तो काय आहे? कार्यरूप आहे ना, आणि आई काय आहे? त्याचं कारण. गर्भ आईच्या वयाला जाणू शकतं का? नाही, कारण जे ज्याचं कार्य असतं ते कार्य कारणाला जाणू शकत नाही. त्याच्या पुढे जाऊन स्वामी महाराज सांगायचं, कार्य कारणाला जाणू शकत नाही तर अधिष्ठानाला जाणेल का? अधिष्ठानाला तर जाणूच शकणार नाही, आहे की नाही? मग या ठिकाणी सांगतात, शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते तिलाही अंतकरण वृत्ती जाणत नाही. जसे डोळ्यातील काजळ डोळ्याच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्याची वृत्ती काजळास जाणत नाही. डोळ्याच्या समीप काजळ आहे, परंतु तरी सुद्धा चक्षुरेंद्रियाद्वारा वृत्ती काजळाला जाणू शकते का? डोळ्याची वृत्ती काजळाला जाणते का? नाही. त्याचप्रमाणे अंतकरण वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतकरणात जाणत नाही. त्याच अंतकरणाचा परिणाम म्हणजे अंतकरणाची काय आहे? वृत्ती. मग तिला सगळ्यात जवळ कोण आहे? अंतकरण. मग अत्यंत जवळ असणाऱ्या अंतकरणाला अंतकरणाची वृत्ती जाणू शकणार नाही. अर्थात अंतकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखाचंही जाणार नाही. सगळ्यात जवळ कोण आहे? अंतकरण. त्या अंतकरणाला अति समीपत्वात या दोषामुळे ती काय करते? जाणू शकत नाही. तर ज्या अंतकरणाचे सुखदुःख हे धर्म आहेत त्या सुखदुःख धर्माला अंतकरण वृत्ती जाणील का? अर्थातच जाणणार नाही. ठीक आहे ना? इथपर्यंत विषय लक्षात ज्यांच्या आला त्यांनी हात वर करा. हा, ठीक. आता इंद्रिय ह्याच्याविषयी शंका नाही ना? सुखदुःखाला अंतकरण वृत्ती जाणू शकत नाही, कर्मेंद्रिय जाणू शकत नाही, आणि ज्ञानेंद्रियही जाणू शकत नाही. आता इंद्रिये किंवा अंतकरण वृत्ती ही अंतकरण निष्ठ सुखदुःखात जाणत नाहीत असे ठरल्यावर सुखदुःख ज्ञानाची व्यवस्था लावण्याकरिता साक्षीच सुखदुःखे जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. आणि याच अभिप्रायाने सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत असे वेदांती म्हणतात, आणि ते बरोबरही आहे. आता म्हणजे हा जो पूर्व पक्ष आहे ना, तो त्या सिद्धांत पक्षाला त्याला उभयतापाश रज्जो असं म्हणतात. म्हणजे कुणीकडून तरी त्याला अडकून टाकायचं. आता जर हा म्हणला की सुखदुःख अंतकरणाला होतात का? आपला अंतकरण जाणतं का सुखदुःखाला? ज्ञानेंद्रिय जाणतात का? कर्मेंद्रिय जाणतात का? मग आता कोण? बरं, सुखदुःखाचं ज्ञान तर होतं का? नाही होतच. बरोबर आहे बरं का? आम्ही आतापर्यंत साक्षी मानला नव्हता. आम्ही म्हणलं का साक्षी नावाचा पदार्थच नाही, ऐक असं आम्ही म्हणत होतो, पूर्वपक्षी म्हणतो. पण तुम्ही अगोदर त्यांना काय म्हणलं? तुमच्या कल्पनेप्रमाणे समजा साक्षी मानला, ऐके नाही.
साक्षी मानला कशासाठी? तर तुम्ही म्हणतात की सुखदुःख कसे आहेत? साक्षी भाष्य, म्हणजे साक्षी सुखदुःख जाणतो. अगदी बरोबर आहे. कारण आपल्याला सुखदुःख तर होतात, आणि सुखदुःखाचं ज्ञान कोणाला होतं? आम्ही जर साक्षी मानला नाही तर साक्षी मानल्या वाचून भागणार नाही. कारण आता अंतकरणाला होईना, ज्ञानेंद्रियाला होईना, आणि प्रत्यक्ष सुखदुःखाचं ज्ञान तर होतंय. मग तुम्ही तुमच्या कल्पनेत जो साक्षी मानलाय, आणि तुम्ही जे म्हणतात सुखदुःख कशी आहेत? साक्षी भाष्य, याचाच अर्थ सुखदुःखाचं ज्ञान कोणाला होतं? साक्षीला होतं, असं मानलं पाहिजे. मग प्रत्येक शरीराच्या ठिकाणी होणारी सुखदुःख वेगळी आहेत का एकच आहेत? आणि प्रत्येक सुखदुःखाचं प्रकाशन कोण करणार आहे? आणि तो साक्षी एक आहे का अनेक आहे? बरोबर आहे की नाही? तो किती झाला? आणि मग जरी तुम्ही सुखदुःखाचं प्रकाशन करणारा साक्षी ठरवला आणि सुखदुःखांना साक्षी भाष्य असं म्हटलं, तर साक्षीत्व नाना तो धर्म साक्षीवर आलाच की नाही? आणि तुमचं ब्रह्म कसं आहे? एकत्व धर्मवान. आणि साक्षी कसा आहे? मग जरी समजा यांना आता सिद्धांताला काय वाटतं, जाऊ द्या कसा का होईना यांनी साक्षी तर आपला स्वीकारला, पण स्वीकारला तरी त्याला पुढे अडचण आहे ना. सुखदुःख जर साक्षी प्रकाशन करतो तर साक्षी काय झाला? अनेक. आणि साक्षी अनेक झाल्यामुळं याला म्हणतात तुष्यंतु दुर्जन्य. काही का होईना यांनी साक्षी मानला, त्याचा जीवात जीव आला, तो म्हणतो मी कच्च्या गुरुचा चेला नाही. जरी तू साक्षी मानला तरी सुद्धा साक्षी आम्ही मानल्यासारखं तुला वाटलं, परंतु आम्ही मुख्य मुद्दा काय आहे? जीव आणि ब्रह्म यांची एकता, हा विषय आहे या ग्रंथाचा. हा विषय आम्ही सिद्ध होऊ देणार नाही. साक्षी मानला तरी साक्षी आम्ही काय ठरू? नाना, अनेक. अनेकत्व धर्मवान साक्षीचं एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य घडणं शक्य नाही. ठीक आहे ना? असं ते सांगतं. म्हणून तो म्हणतो की काय, आता इंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती ही अंतकरण निष्ठ सुखदुःखात जाणत नाहीत, असे ठरल्यावर सुखदुःख ज्ञानाची व्यवस्था लावण्याकरता साक्षी सुखदुःखे जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. मग आता काय झालं? सुखदुःखाचं ज्ञान कोणाला होतं? आता हे सगळे पदार्थ तर जाणू शकत नाही, मग जाणणारा कोण आहे? तुम्ही मानलेला साक्षी. अगदी बरोबर आहे. साक्षीच सुखदुःखाला जाणतो असंच म्हणणं भाग आहे. नाही नाही, ही संवादाची भाषा आहे. संवादाची भाषा आहे. तर आपल्याला आपातता जरी जल्पासारखं दिसलं, खरा हा अभिपेत्य परिहार आहे. अभिपेत्य परिहार आहे म्हणजे साक्षी जे आपलं पूर्वपक्ष जे बोलणार आहे तेच काय करायचं? पूर्वपक्षाचं उत्थापनही आपण करायचं, आणि त्या शंकेचंही खंडन आपण करायचं. खरं ही शिष्यावरची दया आहे. म्हणून विचारसागरामध्ये जल्प वितंडा याचं फारसं कुठं नाही. पंचदशीमध्ये अगदी थोड्या ठिकाणी आहे, तिथं सुद्धा जल्पाला वितंडाला प्राधान्य नाही. हे आपले गुरु शिष्य परंपरेत नम्रपणाने शिकण्याचे हे ग्रंथ आहेत. फक्त एक गुरु शिष्य संवाद रूपाने त्यांनी मांडणी केलेली आहे ग्रंथाचं. साधारणपणे मनुष्याच्या मुमुक्षु जीवनामध्ये ज्या शंका निर्माण होतात त्या शंका सरळ मांडल्या आणि सरळ त्याचं समाधान केलं. यौक्तिक अनेक प्रकारच्या युक्ती उदाहरणं देऊन सोपपत्तिक त्याला आपण म्हणतो, असं चिंतन केलेलं आहे. आता इंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती ही अंतकरण निष्ठ सुखदुःखात जाणत नाहीत असे ठरल्यावर सुखदुःख ज्ञानाची व्यवस्था लावण्याकरता साक्षी सुखदुःखे जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. बरोबर ना? आणि ह्याच अभिप्रायाने सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत असे वेदांती म्हणतात, आणि ते बरोबरही आहे. मग बरोबर आहे. वेदांतामध्ये काय म्हणतात? सुखदुःख साक्षी भाष्य आहेत, कारण साक्षी त्याचं प्रकाशन करतो. साक्षी मानल्याशिवाय गत्यंतर नाही, हे वेदांताचं म्हणणं बरोबर आहे. आता वेदांती कोणत्या भावनेने म्हणतो आणि यांनी कोणत्या भावनेने घेतला आहे की नाही ह्याच्यामध्ये, तर तो त्याचं म्हणणं जे त्याचं म्हणणं वेगळंच आहे. साक्षी भाष्य या शब्दाची शक्ती, म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की साक्षी भाष्य या शब्दाची आपल्याला शक्ती कळून घ्यायची. तर साक्षी भाष्य म्हणजे नेमकं काय? तर आतापर्यंत आपल्याला पूर्व पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे एवढं कळलं का सुखदुःखांचं प्रकाशन कोण करतो? साक्षीच करतो. आणि ते बरोबरही आहे असं त्यांनी तो म्हणतो. बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ एवढं तरी, अगोदर तर मला साक्षी नावाचा पदार्थ कोणाला माहीतही नाही, अनुभूतही नाही, तो साक्षी मानण्याची गरजही नाही. आता इथपर्यंत आला की सुखदुःखाचं प्रकाशन करण्यासाठी साक्षी मानला पाहिजे, तुम्ही वेदांती म्हणतात, आणि ते तुमचं बरोबर देखील आहे. याचा त्याला तुष्यंतु दुर्जन्य आहे. बरं, काही का होईना मानला ना साक्षी त्यांनी, तर त्याचं त्यांना समाधान वाटलं. परंतु तो म्हणतो मग आता तुम्ही म्हणणार झालं ना आपलं काम, पण आला की मागचं सगळं फिरलं. सिद्धांताचा जीवात जीव आला की यांनी साक्षी
सुखदुःख साक्षी भाष्य म्हटला म्हणजे यांनी साक्षी तर आपला कबूल केला असं वाटलं. तो म्हणतो जरी तुम्ही म्हणत असाल पण सुखदुःख साक्षी भाष्य म्हटले म्हणजे साक्षी अनेक मान्य भाग आहे. आता सुखदुःख प्रत्येकाच्या अंतकरणनिष्ठ सुखदुःख आहे की नाही, आणि ती सुखदुःख कोण जाणतो? साक्षी. मग याचा अर्थ प्रत्येकाचं अंतकरण वेगळं आणि त्या अंतकरणाचे सुखदुःख धर्म वेगळे आणि त्यांना जाणणारा साक्षी हा प्रत्येकाचा वेगळा. म्हणजे साक्षीवर नानात्व धर्म आला की नाही? आला. पण सुखदुःखे साक्षी भाष्य म्हटली म्हणजे साक्षी अनेक म्हणणे भाग आहे आणि ते अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला तरी सुखदुःख ज्ञानाच्या संकराचा दोष कायम राहतो. हे वाक्य जर आपल्याला कळलं तर आपल्याला सर्वच पुढची म्हणजे सगळी साखळी याची जी शृंखला आहे ती सगळी कळल्यासारखी आहे. आता तो म्हणतो आम्ही काय म्हटलं, सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. सुखदुःखाला जाणतो कोण? साक्षी. परंतु साक्षी नाना मानला की नाही तुम्ही? म्हणजे नाना मानणं भागच आहे की नाही? मानणं भाग आहे. आता तो म्हणतो पण तुम्ही म्हणाल की तो म्हणतो साक्षी अनेक मान्य भाग आहे म्हणजे आता तुम्हाला अपरिहार्यपणे साक्षीवर नानात्व धर्म मानावाच लागेल. बरं समजा तुम्ही म्हणले नाही मानायचं, साक्षी आम्ही एकच मानतो. एक मानल्यावर अडचण काय होईल ते सांगतो तो. जर ते अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला तरी, एवढं वाक्य फक्त एकाग्र होऊन समजा तुम्ही म्हणले की साक्षी आम्ही काय मानतो? एकच मानतो. आपण सुखदुःख तर प्रत्येकाची भिन्न आहे की नाही? सुखदुःख प्रत्येकाची भिन्न आहे तर आम्ही अंतकरण भिन्न भिन्न मानलंय ना. तो सुखदुःखाचा ज्ञानाचा संकर होणार नाही कारण प्रत्येकाच्या आम्ही काय मानलेले प्रत्येकाचा अंतकरणाचे धर्म सुखदुःख आहे आणि प्रत्येक अंतकरण काय आहे? वेगळं. अंतकरण वेगळं आम्ही मानतो, साक्षी वेगळं मानत नाही. वेदांतामध्ये अंतकरण नाना मानली का साक्षी नाना मानला? अंतकरण नाना मानली. सुखदुःख धर्म कोणाचे? अंतकरणाचे. मग ज्याच्या अंतकरणाला सुखदुःख होतील ती दुसऱ्याला होतील का? होणार नाही. त्याचं अंतकरण त्याच्या शरीरात, दुसऱ्याचं अंतकरण दुसऱ्याच्या शरीरात. मग सुखदुःखाचा संकर होईल का? नाही. पण साक्षी काय आहे? एकच आहे असं तुम्ही मानलं. सुखदुःखाची व्यवस्था तुम्ही लावली अंतकरणाचं नानात्व मानून. त्यामुळे सुखदुःखाचा संकर होईल का? याला होणारं सुखदुःख दुसऱ्याला होईल का? होणार नाही. परंतु साक्षी तुमचा काय आहे? एकच आहे. सुखदुःखाचा संकर झाला नाही तरी सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर होईल का नाही? कमीत कमी तुम्हाला होणारं दुःख मला कळेल का नाही? कारण साक्षी काय आहे? एकच आहे. सुखदुःख नाना आहेत. परंतु मी या ठिकाणी बसलो तर मग मी म्हटलं रामराव महाराजांचं दुःख, अहो तुम्हाला फारच दुःख आहे, तुमचं काही धन हरपलं आहे की नाही, तुमचा आज अवमान झाला, त्यामुळे तुमच्या अंतकरणावरती किती दुःखी झाली. कशी कळली? तर मला कळली. बरं माझं काय आहे काय कळेल? तुम्हाला कळेल आहे की नाही? मग सगळ्या सुखदुःखाचा जरी संकर झाला नाही तर सुखदुःखाच्या, कारण साक्षी काय आहे? एकच आहे. आणि सुखदुःख कशी आहेत? साक्षी भाष्य. साक्षी त्यांचं कसं काय करतो? प्रकाशन करतो. साक्षीच त्यांना जाणतो. मग आता ज्याचं सुखदुःख त्यालाच कळतं का सगळ्यांना कळतं? ज्याचं त्यालाच कळतं. आणि मग जर सुखदुःख ज्याचं त्यालाच कळतं म्हणजे साक्षी प्रत्येकाचा काय मानला पाहिजे? वेगळा. आणि समजा तुम्ही साक्षी एकच मानला तर तुम्हाला सुखदुःखाचा संकर झाला नाही तरी सुखदुःखाचा ज्ञानाचा संकर होईल का नाही? सगळ्यांना सगळं कळेल आहे की नाही? जशी एखादी खिडकीतून आपल्याला पदार्थ बाहेरचा स्पष्ट दिसतो इतकी तुमची सुखदुःख आम्हाला कळतील की नाही? आणि आमची तुम्हाला कळतील की नाही? का सगळ्यांची सगळ्यांनाच कळतील? सगळ्यांची सगळ्यांनाच कळतील. काय गडबड उडेल तुम्ही विचार करा. त्याच्यामध्ये सगळ्यांची सुखदुःख आहे की नाही? जर सगळ्यांना कळली तर कोणी कोणाच्या उत्सवामध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाही. एकच साक्षी आहे की नाही त्याच्यामध्ये? आणि कोणालाही दुःख झालं तर सगळेच्या सगळे त्याच्या म्हणजे असं म्हणावंच नाही लागणार आपल्याला की माणसाने दुसऱ्याच्या सुखदुःखात साक्षी व्हावं. अरे आपली सुखदुःखात आपण किती त्याचं दुःख निवृत्तीसाठी आणि सुखप्राप्तीसाठी, तसं देवाने केलं नाही म्हणून बरे झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं आहे की नाही? ते अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला तरी सुखदुःखात ज्ञानाच्या संकराचा दोष कायम राहतो. आणखी दुसरं एक झालं असतं, कोणालाच चांगले आता सगळ्यांच्या साक्षीला म्हणजे कोणालाही दुःख झालं तरी ते काय आहे? त्या ह्या साक्षीनंच जाणलं. मग कोणाला तरी शांत झोप आली असती का? आहे की नाही? कारण सगळ्यांचं सुखदुःख ते कोणाशी संबंधित आहे? तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि सुखदुःख जीव भोग पावे अशी स्थिती झाली असते. शांतते झोप कोणालाच लागली नसते आहे की नाही? म्हणून देवाने जे केलं ते बरोबर आहे याच्यामध्ये आहे की नाही? ते त्यांनी सांगितलं की कोणतं फळ खालीच का लावलं?
ते टरबूज खाली जमिनीवरच का आहे की नाही, आणि कौट वरच का आहे की नाही. एक कौट डोक्यात पडलं तर त्याच्या मोठी जखम झाली, एवढं टेंगुळ आलं. तेव्हा जर तो डांगर जर वर लावला असता तर काय झालं असतं. देवाने ही सगळी जी व्यवस्था केली ती बरोबरच केलेली. तर आता या ठिकाणी म्हणतात अनेक साक्षी अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला तरी सुखदुःख ज्ञानाच्या संकराचा दोष कायम राहतोच. म्हणून साक्षी अनेक मानले पाहिजे. याच्यातून पर्याय काय निघतो, साक्षी एक अनेक मानले पाहिजे. म्हणजे साक्षीवर अनेकत्व व ब्रह्मावर एकत्व असे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. जरी साक्षी मानला तर साक्षीवर अनेकत्व धर्म आणि ब्रह्मावर एकत्व धर्म. अनेकत्वच्या विरुद्ध शब्द कोण आहे, एकत्व. आणि एकत्वाच्या विरुद्ध कोण आहे, प्रकाशाच्या विरुद्ध कोण आहे, अंधकार. आणि अंधकाराच्या विरुद्ध काय आहे, प्रकाश. मग एकत्व धर्मवान असणार ब्रह्म, अनेकत्व धर्मवान असणार साक्षी, यांचं ऐक्य घडणं कधीतरी शक्य आहे का, नाही. इतकेच नाही तर वेदांत्यांनी मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. आता ते म्हणतात साक्षीवर अनेकत्व धर्म सांगितला, पण जरी साक्षीवर अनेकत्व धर्म सांगितला तर त्या म्हणजे तुम्ही काय म्हणले, ते जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. कोणत्या अर्थाने घडत नाही, वाच्यार्थाने घडत नाही, पण लक्ष्यार्थाने घडण्यास हरकत नाही. परंतु लक्ष्यार्थ जो साक्षी आहे तोही पुन्हा कसा ठरला, नानच. मग आता लक्ष्यार्थाने म्हणजे वाच्यार्थाचं जो जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य घडतच नाही, पण लक्ष्यार्थाने जो साक्षीची तुम्ही सिद्धी केली आहे की नाही, आणि त्या सिद्ध केलेल्या साक्षीवर अनेकत्व धर्म अखेर आलाच. त्यामुळं वाच्यार्थाने तर ब्रह्माचे ऐक्य घडतच नाही, सोडूनच द्या. पण लक्ष्यार्थाने असणारं जो तुमचं कुटस्थ साक्षी, त्याचं सुद्धा ब्रह्माशी एकता घडणं शक्य नाही. इतकेच नाही तर वेदांत्यांनी मानलेल्या साक्षीचे, खरं तर वेदांत्यांनी मानलेला साक्षी म्हणजे साक्षी म्हणून कोणी नाहीच आहे, परंतु समजा क्षणभर वेदांत्यांनी मानला म्हणून मानला तरी त्याचं सुद्धा एकत्व ब्रह्माशी घडणं शक्य नाही. वेदांत्यांनी मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. तो म्हणतो कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्मैक्य या विषयाची सिद्धी होत नाही. कोणताही प्रकार काही करा तुम्ही तरी जीव आणि ब्रह्माची एकता सिद्ध होत नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. 2 महिने गेले, आम्ही काय आज ना उद्या काहीतरी होईल असं वाटलं, परंतु अजून काही पदरात पडत नाही. आता तरी सावध व्हा. आणि आता ग्रंथारंभ निष्फळ असल्यामुळं आता अजून काय झाली की दुसरी पायरी ही दुसरा तरंग आहे की नाही, अजून बराच जिना 7 पायऱ्या चढून जायचं. तर आताच आम्ही तर सावध झालोच आहे की नाही. आज संख्या घटली म्हणजे आम्ही काय झालो, सावध झालो. परंतु काय करा, तुम्ही सुद्धा या साक्षीचा छंद सोडून द्या. साक्षी आणि ब्रह्म याचं एकत्व हा विषय सिद्ध नाही ग्रंथाचा, तुम्ही आता. परंतु हा जो सिद्धांत पक्ष आहे तो काय आहे, अत्यंत त्याची ह्या पूर्व पक्षाविषयी दया आहे एक गोष्ट. आणि काही जरी झाली तर याच्या बुद्धीची जी म्हणजे जी काही क्षमता आहे ती त्यांनी जाणलेली आहे, कारण तो त्याचं बारसं जेवलेला आहे. म्हणून तो म्हणतो काही नाही, तू जरी आता एवढं केलं ना, हे आम्ही चुटकी सरशी याचं खंडन करू आणि पुन्हा जीव ब्रह्माची एकता ह्या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. आता पूर्वपक्ष ज्यांना कळला त्यांनी हात वर करा. तर आता पूर्वपक्ष कळला तर आता सिद्धांत पक्ष कळायला काही विशेष वाटणार नाही. आता उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.